चांगला आहे की कोणताही रोग तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये येऊ शकत नाही जोपर्यंत आपलं शरीर त्या रोगाला अनुकूल असं बनत नाही. समजा एखादी तुम्ही काय म्हणता व्हायरल झालं समजा तुम्ही आता ते शब्द पाठा तुम्हाला तुमच्या भाषेत, पण त्याला दरवाजा उघडायचा की बंद करायचा हे कोणावर आहे? आपल्यावर. ते अध्यात्माशी सुसंगत आहे म्हणजे जुळणार आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की बाई आहे हे विशिष्ट वातावरणामध्ये, विशिष्ट हवेमध्ये, विशिष्ट दबावामध्ये म्हणजे विशिष्ट ऍटमॉस्फिअर प्रेशर मध्ये आणि विशिष्ट टेम्परेचर मध्ये काय करतात? काम करतात. जसं तुम्हाला आता या पृथ्वी जिवंत आहे, तुम्हाला स्पेस ट्रॅक मध्ये वरून बसून दिलं आणि त्या आपल्या चंद्रावर सोबत त्या एखाद्या दिलं तुम्ही जाऊ शकता काय? नाही. इथून आपण जसं जसं वर जाऊ तशी ती गुरुत्वाकर्षण शक्ती ऑक्सिजनचं प्रमाण काय होईल? कमी कमी होते. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे आपण विदिन लिमिट आपण कोणत्या क्षेत्रामध्ये जगू शकतो हे आपलं क्षेत्र काय आहे? निश्चित आहे की नाही? निश्चित आहे ना? निर्धारित आहे ना? मर्यादित आहे ना? त्याच्या पलीकडे आपण जगू शकतो काय? नाही जगू शकतो. मग तशा प्रकारे ते जे जीवाणू आहे, ते जे कीटाणू आहे, ते जे बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरस आहे, याचाही एक त्यांची डिमांड आहे. त्यांना पोषक वातावरण, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, टेम्परेचर जिथे मेंटेन असेल तिथेच ते काय होतील? परततील. तिथेच ते घुसतील. बरोबर. समजा एखादी बॅक्टेरिया आहे आणि त्याचा एक म्हणजे क्षेत्र आहे का 20 डिग्री सेल्सिअस मध्ये त्याचं काय आहे? कार्यक्षेत्र आहे. आता 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या शरीराचं आहे काय? नाही आहे. पण ते जर तुमचं झालं समजा काही कारणामुळे तुमचं जर ते तापमान झालं तर तो बॅक्टेरिया मग तुमच्या शरीरामध्ये येण्यासाठी काय आहे? हे जीवाणू, कीटाणू, व्हायरस, बॅक्टेरिया वगैरे आपल्या शरीराचं जे दैनंदिन काम आहे, दिनचर्या आहे, खाणेपिणं आहे, आपलं जे टेम्परेचर आहे, आपल्या अंदर जे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, हे सर्व यांना लागू होत नाही. पण जेव्हा आपला बिघाड होते आणि आपलं टेम्परेचर, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणि हे सगळं जे परिस्थिती आहे, ठीक आहे, ही नेहमी काय होते? डाऊन होते किंवा बिघडते, तेव्हा ते वातावरण त्यांना पोषक होते. कोणाला? या जीवाणूला. आणि मग तो जीवाणू आपल्यामध्ये येते आणि मग आपण म्हणतो व्हायरल झाला. ठीक आहे. कोल्ड ड्रिंक्स पेले, बॉटलमध्ये चिल्ड पाणी पेले तर तुमची जे मूळ नैसर्गिक प्रकृती आहे ती खंडित झाली. ठीक आहे. तिथं टेम्परेचर आपोआप एक अचानक आवाज एका दबानं एकदम से गिर जाएगा वो तापमान. ठीक आहे. एकदम से गिर जाएगा अचानक कमी झालं समजा तर त्यावेळी त्या कंडिशन मध्ये जे जे जीवाणू, कीटाणू, बॅक्टेरिया, फंगस वगैरे म्हणजे त्याला पोषक आहे, त्याला अनुकूल आहे किंवा त्यांना जे वातावरण पाहिजे आहे ते त्याच्यामध्ये एंट्री मारते आणि मग तुमचं काम बिघडतं.